नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2018 बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करतोय. ज्याने रोहित स्पोर्टच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं ते रोहित स्पोर्ट्स संघाचे मालक रोहित बोलेकर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. जयरामजी परब यांच्या शुभ हस्ते रोहितजी बोलेकर यांचं या ठिकाणी स्वागत. पुढील मान्यवर सचिनजी वालावलकर यांचं स्वागत जयरामजी परब यांच्या शुभ हस्ते होत आहे. युवा स्वयंसेवक समाजसेवक सचिनजी वालावलकर यांचं स्वागत. बबलू कुबल ज्यांनी विविध पारितोषिक आयोजित केली ते बबलूजी कुबल यांचं स्वागत जयराम परब यांच्या शुभ हस्ते होत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय जयप्रकाशजी चमनकर साहेबांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. नागेश उर्फ पिंट्या गावडे शिवम फाउंडेशनचे संघ मालक आणि संघातील एक उत्कृष्ट यष्टीरक्षक पिंट्या गावडे आपलं मनपूर्वक स्वागत. जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सन्माननीय प्रितेशजी राहुल साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सुरू चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रितेशजी राहुल साहेबांचं स्वागत होत आहे. त्रिमूर्ती परफ्युमरीचे मालक सन्माननीय अभि वेंगुर्लेकर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत. माजी नगरसेवक आमचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय कुमाजी गावडे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. माजी नगराध्यक्ष सन्माननीय प्रसन्नाजी कुबल साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सन्माननीय परशुरामजी वारंग साहेब आपण उपस्थित आहात आपलं सुद्धा छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. रेडी सरपंच सन्माननीय भाई राणे आपलं सुद्धा छत्रपतीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पुढील स्वागत पिंटूजी कुडपकर आपल्या शुभ हस्ते होईल. सन्माननीय प्रदीपजी धावडे यांचं स्वागत पिंटू कुडपकर आपल्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर सन्माननीय रमेश घोगळे साहेबांचं स्वागत पिंटूजी आपल्या शुभ हस्ते होत आहे. सन्माननीय नरहरीजी खानोलकर साहेबांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने होत आहे. मंगलनाथ धावडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय सागरजी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते सागरजी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते धावडे साहेबांचं स्वागत होत आहे. यानंतर हेमंत गावडे यांचं सुद्धा स्वागत होत आहे. यानंतर अजितजी कनियाळकर यांचं स्वागत सन्माननीय अजितजी कनियाळकर यांचं स्वागत पेडणेकर साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. सन्माननीय बबनजी नार्वेकर साहेबांचं स्वागत पेडणेकर साहेबांच्या शुभ हस्ते. उमेश आरोलकर पुढील स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते करावी. उमेशजी आरोलकर यांच्या शुभ हस्ते अण्णाजी गडेकर यांचं स्वागत. यानंतर सन्माननीय जयाजी चुडनाईक साहेबांचं स्वागत होत आहे. सन्माननीय आदित्यजी खानोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेशजी नाईक त्यानंतरचे मान्यवर माफ करा गणेशजी माइंडकर साहेबांचं स्वागत होत आहे. नरेश परब यानंतर आपल्याला विनंती करतोय पुढील स्वागत आपल्या शुभ हस्ते करावी. माइंडकर साहेबांचं स्वागत आणि यानंतर काका परब यांचं स्वागत माफ करा आनंदजी परब साहेबांचं स्वागत होत आहे. स्पर्धेचे दोन तगडे आमचे खांब ज्यांनी सुंदर भूमिका निभावली. अंपायर इज द सोल जज ऑफ द गेम रत्नागिरीचे सुपुत्र जोरदार टाळ्या सुहास चव्हाण आणि प्रतीक राऊत यांच्यासाठी. दोन्ही पंचांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. भूषण सारंग यांच्या शुभ हस्ते. भूषण सारंग आपल्याला विनंती दोनही पंचांचं आपण स्वागत करावं. क्रिकेट आणि खो खोचे उत्कृष्ट पंच सुहास चव्हाण लांजाचे सुपुत्र आणि रत्नागिरीचे सुपुत्र इंजिनिअरिंगची पदवी पास झालेले प्रतीकजी राऊत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षात या. विजेता संघ अर्थातच बोथम वॉरियर संघाचा कर्णधार दाजी नाईक आणि बोथम अल्मेडा आपण व्यासपीठावर यावं. जीएमसी रेडी संघाचा कर्णधार गौरव कांबळी संघमालक अद्वैत विनायक कांबळी आपण व्यासपीठावर यावं. दिनेश धरणे आपल्याला विनंती करतोय विजेता आणि उपविजेता दोन्ही संघाचे संघमालक आणि कर्णधारांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. बाबल अल्मेडा आपण व्यासपीठावर यावं आपल्याला विनंती आहे. सन्माननीय बाबल अल्मेडा दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघमालक आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. बोथम वॉरियर संघाचा कर्णधार दाजी नाईक आणि बोथम अल्मेडा आपलं स्वागत होत आहे. सुधीर पालियेकर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील स्वागत आपण करावी. बोथम अल्मेडा यांचं स्वागत. यानंतर बोथम वॉरियर संघाचे
कर्णधार दाजी नाईक यांचं स्वागत होत आहे. दाजी नाईक यांचं स्वागत होत आहे. जीएमसी रेडी संघाचा कर्णधार गौरव कांबळी आपण व्यासपीठावर यावं. गौरव कांबळी याचं सुद्धा स्वागत छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ल्याच्या वतीने होत आहे. सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत. उर्वरित सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी हात लावलेत या स्पर्धेसाठी सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. वेळ खूप कमी आहे, अगदी लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. अद्वैत विनायक कांबळी आपण जवळपास कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. जीएमसी रेडी संघाचे संघ मालक अद्वैत विनायक कांबळी आपलं स्वागत होत आहे छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ल्याच्या वतीने. अद्वैत, छोटासा अद्वैत या ठिकाणी आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद अद्वैत तुझ्या संघावर आहेच. संदीप किंदेकर ज्यांनी हे संपूर्ण आवाज जगभरात पोहोचवले. संदीपजी किंदेकर आपलं स्वागत होत आहे. शुभम रावले आणि संदीप किंदेकर ह्या दोघांनी सुंदर ध्वनिक्षेपक यंत्रणा डीजेची व्यवस्था सांभाळली. संदीप किंदेकर आपले खूप खूप आभार. ही प्रकाश योजना, ही मंडप व्यवस्था आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा संदीपजी किंदेकर अतिशय सुंदर रीतीने आपण सांभाळलीत. खूप खूप आभार आपले. यूट्यूबचे कॅमेरामन आणि इलेक्ट्रॉनिक स्कोरर मिलन, राकेश आणि ओमकार सावंत आपण व्यासपीठावर यावं. शुभम पालव जवळपास कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यावं. शुभम पालव अतिशय वेगात, ज्याच्याकडे गाण्याची फरमाईश करावी आणि लगेच त्याने ती फरमाईश पूर्ण करावी असा शुभम आपल्या समोर येतोय. शुभम पालव याचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. शुभम पालव 185 देशात युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवणारे आमचे कॅमेरामन मिलन, राकेश आणि इलेक्ट्रॉनिक स्कोरर ओमकार सावंत. खूप खूप टाळ्या ओमकार सावंत आणि आमचे स्कोरर यशवंत किंदेकर यांच्यासाठी, कारण स्कोरिंगच्या बाबतीत एका सुताचा सुद्धा फरक या दोघांनी संपूर्ण स्पर्धाभरात दाखवला नाही. दोघांचंही खूप खूप कौतुक. सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक स्कोरर ओमकार सावंत आणि आमचे मॅन्युअल स्कोरर यशवंत किंदेकर. जोरदार टाळ्या यशवंत किंदेकर साहेबांसाठी. दोन्ही कॅमेरामॅन सलग 3 दिवस जे उन्हात बसून आहेत, मिलन आणि राकेश, दोघांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ल्याच्या वतीने. यानंतर अगदी सहज आपण बक्षीस वितरणाकडे. तत्पूर्वी ज्यांचे हात स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेत त्या काही हातांचे आम्ही सन्मान करतोय. अतिशय सुंदर गुणलेखन या स्पर्धेत केल्याबद्दल यशवंत किंदेकर साहेबांचा सन्मान होतोय. यशवंत किंदेकर उर्फ यशा किंदेकर जे संघ मालक होते युवराज स्पोर्ट संघाचे, त्यांचा सन्मान होतोय. उमेश आरोलकर आपल्याला विनंती करतोय यशवंत किंदेकर साहेबांचा आपण सन्मान करावा. यशवंत किंदेकर. त्यानंतर स्पर्धेचे इंग्रजी समालोचक दीप आरोंदेकर यांचा सन्मान होतोय. दीप आरोंदेकर आपण त्वरित व्यासपीठावर यावं. छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढील कृष्णा देवजी नावं घेतोय, त्यांनी सर्वांनी तयार राहा. दीप आरोंदेकर यांचा सन्मान होतोय. कृष्णा देवजी. त्यानंतर पंच सुहास चव्हाण यांचा सन्मान होतोय. पंच सुहास चव्हाण आपण व्यासपीठावर यावं. पंच सुहास चव्हाण यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे दुसरे पंच प्रतीक राऊत यांचा सुद्धा सन्मान होतोय छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ल्याच्या वतीने. यानंतर पंच प्रतीक राऊत आपला सुद्धा सन्मान होतोय. स्पर्धेतील इतर सर्व समालोचकांचा सन्मान होतोय. सन्माननीय अशोकजी नाईक, हिंदी समालोचनाचा रेडिओ आवाज अशोकजी नाईक यांचा सन्मान होतोय. भूषण सारंग यांच्या शुभ हस्ते अशोक नाईक यांचा सन्मान होतोय. ज्येष्ठ समालोचक राजा सामंत यांचा सन्मान होतोय. राजा सामंत आपण व्यासपीठावर यावं. राजा सामंत. त्यानंतर राजा परब. भूषण सारंग पारितोषिक आपण वितरित करावं. राजा सामंत. राजा सामंत यांचा सन्मान होतोय. त्यानंतर राजा परब. त्यानंतर काका सावंत, योगेश परब. सर्वांनी तयार राहा, आपल्याला विनंती आहे. जय भोसले आपल्याला सुद्धा विनंती आहे. काका सावंत यांचा सन्मान होतोय. राजा परब आपण जवळपास कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. राजा परब. योगेश परब यांचा सन्मान होतोय. एक सुंदर आवाज मराठी समालोचनाचा योगेश परब यांचा सन्मान होतोय. जय भोसले यांचा सुद्धा सन्मान, त्यांच्या वतीने हा सन्मान योगेश आपण स्वीकारावा. राजा परब यांचा सुद्धा सन्मान
योगेश आपण स्वीकारावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोच करावा। राजा परब यांचा सुद्धा सन्मान योगेश परब आपल्याकडे होतोय। उदयोन्मुख खेळाडू फोटो फ्रेम सौजन्य ओरिगो डिझाइन स्टुडिओ कुडाळ। स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू अर्थातच फ्युचरिस्टिक प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक वितरित होत आहे। सन्माननीय रमेशजी घोगरे साहेब आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे। ज्याने स्पर्धेत पदार्पणात खूप प्रभावित केलं, ज्याचा उज्ज्वल भविष्यकाळ या मैदानावर दिसला। जोरदार टाळ्या ग्लेन साठी होऊ दे। जीएमसी रेडी संघाचा हा गोलंदाज फ्युचरिस्टिक प्लेयर ऑफ द टुर्नामेंट छत्रपती चषक 2018 आणि ही फोटो फ्रेम पुरस्कृत केली ओरिगो डिझाइन स्टुडिओ कुडाळ यांनी। ग्लेन खूप खूप शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी। स्पर्धेत फ्युचरिस्टिक खेळाडू म्हणून तब्बल 4थं बक्षीस ग्लेनला मिळतंय। ग्लेन तुझ्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत आणि तुझ्या भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। पुढील पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रक्कम आणि आकर्षक चषक कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांच्या स्मरणार्थ नगरसेवक सन्माननीय सुहास गौंडळकर यांच्याकडून प्रायोजित केलेले पारितोषिक वितरित होत आहे। सन्माननीय हे पारितोषिक सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे। आणि स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जोरदार टाळ्या गितेश गावडे जीएमसी रेडी संघाचा खेळाडू। दाजी नाईकचा सुंदर रनिंग झेल ज्याने टिपला आणि प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या नकळत ज्याने सुंदर झेल टिपला। गितेश गावडे द बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट जीएमसी रेडी प्लेयर गितेश गावडे। यानंतर उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांचे स्मरणार्थ नगरसेवक सन्माननीय सुहासजी गौंडळकर साहेबांनी प्रायोजित केलेली रोख रक्कम आणि आकर्षक चषक आणि हे पारितोषिक सन्माननीय जयप्रकाशजी चमणकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे। ज्यांनी या स्पर्धेत एक हाती सामने जिंकून दिले। बेस्ट फिनिशर म्हणून जो या स्पर्धेत नावारूपास आला, षटकारांची आतषबाजी करून गेलेले सामने आपल्या संघाला जिंकून दिले, तो युवा फलंदाज जोरदार टाळ्या बॉटम वॉरियर्सचा समीर सावंत। समीर सावंत दी ग्रेट फिनिशर। 3 सामने समीरने समाप्त केले। आजचा अंतिम सामना सुद्धा समाप्त होताना विनय बरोबर समीर सावंत क्रीज वर मौजूद होता आणि समीर सावंत ग्रेट फिनिशरची तुझी भूमिका या स्पर्धेत खूप डॉमिनेट करून गेली, प्रभावित करून गेली सर्व रसिक प्रेक्षकांना। यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांचे स्मरणार्थ नगरसेवक सन्माननीय सुहासजी गौंडळकर यांच्याकडून प्रायोजित रोख रक्कम आणि आकर्षक चषक हे पारितोषिक सन्माननीय अभि वेंगुर्लेकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे। ज्याने या स्पर्धेत अतिशय सुंदर गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली आणि एकमेव सुपर ओव्हर मध्ये आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिली। बाळा सावंत, जोरदार टाळ्या बाळा सावळसाठी। बॉथम वॉरियर संघाचा हा खेळाडू बाळा सावळ स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज लगान फेम बाळा सावळ आपलं कौतुक होत आहे स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून। यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षक कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांचे स्मरणार्थ नगरसेवक सन्माननीय सुहासजी गौंडळकर यांच्याकडून प्रायोजित रोख रक्कम आणि आकर्षक चषक हे पारितोषिक सन्माननीय रोहितजी बोवलेकर यांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे। स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षक जीएमसी रेडी संघाचा सुंदर कृष्णाजी। सुंदर कृष्णाजी जीएमसी रेडी संघाचा यष्टिरक्षक रोहित बोवलेकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या वतीने या पारितोषिकाचा स्वीकार करावा। यानंतर अंतिम सामना सामनावीर कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांचे स्मरणार्थ नगरसेवक सन्माननीय सुहासजी गौंडळकर साहेब यांच्याकडून प्रायोजित रोख रक्कम आणि आकर्षक चषक मालिकावीरासाठी
अंतिम सामना सामनावीरासाठी, माफ करा, अंतिम सामना सामनावीराचा हे पारितोषिक प्रदान होत आहे सन्माननीय परशुरामजी वारंग साहेबांच्या शुभ हस्ते. अंतिम सामना सामनावीर ज्याने एक हाती सामना जिंकून दिला. 48 धावांच्या पाठलागात एकट्याने 32 धावा कुठल्या विनय पावणजी बॉथम वॉरियर संघाचा फलंदाज. अजून एक मोठं पारितोषिक स्पर्धेतील सर्वाधिक षटकारांसाठी बक्षीस होतं. टॉवर फॅन सौजन्य ओम अप्लायन्सचे मालक प्रोप्रायटर नरेश गावडे यांच्याकडून मोठमोठी बक्षिसं स्पर्धेत पाहायला मिळाली. 1000, 2000, 5000 रुपयांची, पण त्याचे मानकरी नव्हते. पण वैशिष्ट्य सर्वाधिक षटकारांसाठी 2 मानकरी आहेत. 2 स्पर्धक या स्पर्धेत आहेत ज्यांनी सर्वाधिक षटकार या स्पर्धेत मारलेत आणि अगदी थोड्याच वेळात याचा विजेता घोषित होईल. बघूया. तत्पूर्वी स्पर्धेतील इतर 2 सांघिक पारितोषिक. तोपर्यंत वैयक्तिक पारितोषिक गौरव रगजी सुंदर झेलासाठी सुधाकर सावंत यांनी 100 रुपये प्रायोजित केलेलं बक्षीस आपण स्वीकारा. सुधाकर सावंत. त्याचप्रमाणे कृष्णा पाटकर उत्कृष्ट झेलासाठी 300 रुपयांचं बक्षीस आपण स्वीकारा. बाळा सावंत आणि नितीन राणे शैलेश पांढरे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आपण स्वीकारा. गौरव रगजी 100 रुपयांचा मानकरी सुधाकर सावंत यांच्याकडून. यानंतर कृष्णा पाटकर, बाळा सावंत आणि नितीन राणे आपण व्यासपीठावर यावं. वैयक्तिक बक्षीस आहेत आपल्यासाठी. कृष्णा पाटकर उत्कृष्ट झेलासाठी 300 रुपयांचं बक्षीस आपण स्वीकारावं. कृष्णा पाटकर 300 रुपये कृष्णा पाटकर आपण मानकरी ठरताय. आणि बाळा सावंत आणि नितीन राणे दोघांनाही शैलेश पांढरे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. गणेश कुबल आपण हॅट्रिक केल्याबद्दल युवराज किंदेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे पारितोषिक सन्माननीय बाबू कुडतरकर शिवम फाउंडेशन यांनी प्रायोजित केलं होतं. तृतीय क्रमांक विभागून 5000 रुपये दोन्ही संघांना प्रायोजित होत आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अगदी सुरुवातीला वितरित होत आहे. हे पारितोषिक सन्माननीय बबलू कुबल आपल्याला विनंती करतोय स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करावं. आकर्षक चषक रोख रुपये 5000. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जोरदार टाळ्या सुप्रिया कन्स्ट्रक्शन वेंगुर्लासाठी. छत्रपती चषक 2018 चतुर्थ क्रमांकासाठी 5000 रुपये आकर्षक चषक. विजेता संघ सुप्रिया कन्स्ट्रक्शन. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित होत आहे. रोख रुपये 5000 आकर्षक चषक. आणि श्री बाबू कुडतरकर शिवम फाउंडेशन यांकडून प्रायोजित केलेलं हे पारितोषिक सन्माननीय नगरसेवक कुमाजी गावडे साहेबांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा संघ जोरदार टाळ्या शिवम फाउंडेशन वेंगुर्लासाठी. कर्णधार गणेश कुबल आपण येऊन या पारितोषिकाचा स्वीकार करावा.
विशेष बक्षिसं येत आहेत. 4 विशेष बक्षिसं आहेत. बोवलेकर कॅशू इंडस्ट्रीजचे मालक, रोहित स्पोर्ट वेंगुर्लाचे संघ मालक रोहित बोवलेकर यांनी प्रायोजित केलेले 4 पारितोषिकं, 4 गुणी खेळाडू, 4 वरिष्ठ अनुभवी खेळाडू ज्यांनी या मैदानावर छत्रपती चषकामध्ये अतिशय सुंदर खेळी केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण अशा विविध जागेंवर ज्या 4 खेळाडूंनी विशेष कामगिरी केली. 4 खेळाडूंना प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक रोहितजी बोवलेकर यांच्याकडून प्रायोजित होत आहे. 4 खेळाडू गणेश कुबल, सुधीर पालियेकर, संदेश कुंडेकर आणि राधाकृष्ण पेडणेकर. जोरदार टाळ्या या 4ही संघांसाठी, 4ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या. रोहित बोवलेकर यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे राधाकृष्ण पेडणेकर आणि गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक जागेवर गणेश कुबल तुझ्यासाठी ही स्पर्धा खूप यशस्वी ठरली. आणि एक अष्टपैलू खेळाडू, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बीच व्हॉलीबॉल, कबड्डी, शूटिंग बॉल असा राधाकृष्ण पेडणेकरचा सुद्धा सन्मान. सँडी गुंडेकरचा सन्मान. यानंतर सन्मान राधाकृष्ण पेडणेकरचा. एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पंच आणि एक अष्टपैलू खेळाडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा ज्याने सातारी कर्लीचा चषक रोहित स्पोर्ट संघासाठी तब्बल 4 वेळा उचलला. विजेतेपदाचा करंडक तो राधाकृष्ण पेडणेकरचा सन्मान होतोय. गणेश कुबल, द वन अँड ओनली गणेश कुबलचा सन्मान. गणेश कुबल तुझा सन्मान रोहितजी बोवलेकर यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर स्पर्धेतील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षक राधाकृष्ण माफ करा सुधीर पालियेकरचा सन्मान. सुधीर पालियेकरसाठी ही स्पर्धा खूप संस्मरणीय झाली. सुंदर आयोजन सुधीर तुझं आणि तुझा सुद्धा सन्मान रोहित बोवलेकर यांच्या शुभ हस्ते. आणखी एका खेळाडूचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या दाजी नाईक साठी. दाजी नाईकचा होतोय सन्मान रोहित बोवलेकर यांच्या शुभ हस्ते. स्पर्धेतील सर्वाधिक षटकारांसाठी बक्षीस होतं. सौजन्य होम अप्लायन्सचे मालक प्रोप्रायटर नरेश गावडे यांनी एक टॉवर फॅन प्रायोजित केला होता. उन्हाळ्याचे दिवस आणि वाटलं होतं स्पर्धेत षटकार बघायला मिळतील की नाही, पण लांब लचक असे तब्बल प्रत्येकी 5-5 षटकार 2 फलंदाजांनी मारलेत. दोघांची नावं घेतो, दोघांसाठी टाळ्या. पण बक्षीस एकाला जाणार आहे ज्यांनी 5 षटकार मारले. गणेश कुबल आणि युवराज स्पोर्ट संघाचा कर्णधार अर्थातच विपुल पवार. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि बघूया बक्षीस कोणाला जातंय. हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय बबनजी नार्वेकर यांना. स्पर्धेत 5 लांब लचक षटकार, पण एक क्रायटेरिया इथे लागतोय. ज्याने कमी सामन्यात षटकार मारले, 5 सामन्यात 5 षटकार गणेश कुबल आणि 3 सामन्यात 5 षटकार विपुल याने मारलेत. हे पारितोषिक विपुल याला प्रदान होत आहे. जोरदार टाळ्या. युवराज वॉरियर संघाचा, युवराज स्पोर्ट संघाचा विशाल विपुल पवार याला हे पारितोषिक टॉवर फॅन प्रदान होतोय सन्माननीय नरेश गावडे यांनी प्रायोजित केलेला. हॅलो. आणि त्यानंतर एक कुडाळ तालुक्यातील एक मालवणी आवाज या ठिकाणी आणखी एक खेळाडू ज्याने 5 षटकार मारले तर त्याने सुद्धा जास्त सामने खेळले. जोरदार टाळ्या नितेश राहुल साठी. 5 षटकार नितेश याने सुद्धा मारले, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मालवणी कॉमेंट्री कुडाळ तालुक्यातील आमचे सन्माननीय बादल चौधरी यांना विनंती करतो. या ठिकाणी बादल चौधरी यांच्या या ठिकाणी
पुष्पगुच्छ घेऊन एक या ठिकाणी छोटीशी भेट त्यांना आमच्या छत्रपती क्रिकेट चषक क्लबद्वारे धन्यवाद बादलजी. आणि त्यानंतर एक अजून 2 खेळाडूंना एक बक्षीस येत आहे. सन्माननीय बोतम वॉरियर्सचे मालक सन्माननीय बोतम आलमेडा 1,000 रुपये 2 खेळाडूंना येत आहेत. नाना नाईक आणि देवीदास कुबल या 2 खेळाडूंना बोतम वॉरियर्स संघाचे संघमालक बोतम आलमेडा यांच्याकडून या ठिकाणी 1,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. दोघांना विनंती करतोय मी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. नितेश राऊळ, नाना नाईक आणि देवीदास कुबल यांचा सुद्धा सन्मान होतोय. नाना नाईक आणि देवीदास कुबल यांचा सुद्धा सन्मान होतोय. आणि स्पर्धेत ज्याने 5 षटकार मारले नितेश राऊळ. नितेश राऊळ, तुझा खेळ रोहित बोलेकर यांना खूप प्रभावित करून दिला आणि तुझ्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक रोहित बोलेकर यांच्याकडून. नितेश राऊळ साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक रोहित बोलेकर यांच्याकडून. यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान होत आहे. माननीय श्री महेश पाटील विरार शिवम फाउंडेशन यांच्याकडून प्रायोजित रोख रुपये 20,000 आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं रोख रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक चषक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावर सन्माननीय बबलू कुबल आणि नगरसेवक कुमा गावडे यांना. आपण आपल्या शुभ हस्ते आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करावं. GMC रेडी संघाला जोरदार
सन्माननीय पिंटू गावडे आणि छत्रपती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आणि छत्रपती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यश जयराम परब या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीत प्रथम क्रमांकाचं चषक आणि रोख रक्कम प्रदान होते. रोख रुपये 30,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी प्रदान होतोय. जोरदार टाळ्या स्पर्धेतील अपराजित संघ बोथम वॉरियर्स वेंगुर्ला. स्पर्धेतील विजेते उपविजेते संघ सर्व विजेते खेळाडू सर्व आयोजक सर्व संघ मालक या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2018 वर्ष दुसरे ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली यशस्वी झाली असं जाहीर करतोय. धन्यवाद. जातानाचा आपला परतीचा प्रवास सर्वांनी सुखरूप करा. आपापल्या घरी सुखरूप पोचा. खूप खूप शुभेच्छा सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना. सर्वांच्या साथीने मी बादल चौधरी आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. शुभरात्री. छत्रपती क्रिकेट क्लबचे सदस्य सन्माननीय महेंद्रजी आरोलकर साहेब आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आपण व्यासपीठावर यावं. महेंद्रजी आरोलकर आपण व्यासपीठावर यावं. छत्रपती क्रिकेट क्लबचे सदस्य शिंग बांधल तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधल. हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून धाडी भारी पण मारून आलो या. आज संध्या पोरात लई